भक्त चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना श्री गुरुप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुप्रतिपदा का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते, तसेच या दिवशी कोणती सेवा केली जाते, चला तर आपण बघूया. माघ कृष्ण प्रतिपदेला श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात. याचं कारण म्हणजे भगवान श्री गुरुदत्तांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचा शैलगमन दिवस म्हणून ओळखला जातो. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते. निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे भक्तांसाठी ठेवल्या. अशी तिथी पावन असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा केला जातो. या दिवशी देशभरातून सर्व भाविक भक्त गाणगापुरात येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य अर्पण करून पालखी सोहळ्यात सहभागी होतात. भक्तांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु दत्तात्रयांचे अवतार आहेत. जर तुम्ही दत्ताचे आणि स्वामी महाराजांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी कृष्णा तीरावर श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपले पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र म्हणजे नरसिंहवाडी. तिथे त्यांनी 12 वर्षे राहिले. अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या. तिथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपले दिव्य पादुका स्थापन करून गाणगापूरला प्रयाण केले. तेथे 24 वर्षे वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदेला आपले निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल मल्लिकार्जुन येथे अदृश्य झाले. त्यांनी आपला देह न ठेवता अदृश्य झाले. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या 3ही पादुकांचे विशेष नाव आहेत. विमल पादुका, मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. निर्गुण पादुका अत्यंत अद्भुत, विलक्षण आहेत. त्यांना विशिष्ट आकार नाही. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. या पादुकांना पाण्याचा स्पर्श करत नाहीत. केशर आणि अत्तर याचं लेपन करतात. त्या लंबगोल पेटीमध्ये ठेवले जातात. या गुरुप्रतिपदेच्या दिवशी सर्वच भक्तांना गाणगापूर येथे जाण्यास शक्य होत नाही. त्या भक्तांनी घरीच राहून सेवा करू शकतात. ती कुठली सेवा म्हणजे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून श्री गुरूंचा किंवा स्वामी समर्थांचं नामजप करावा. सकाळी जमले नाही तर संध्याकाळी स्नान करून केले तरी चालते. आणि श्री गुरुचरित्रांचा 52वा अध्याय वाचावा आणि आपली ही छोटीशी सेवा स्वामीचरणी गुरुचरणी अर्पण करावी. श्री गुरुचरित्र म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. म्हणून ही सेवा करून श्री गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.